नमस्कार मंडळी, वहिनींचा स्वयंपाक या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत शेवग्याच्या पानाची भाजी. अगदी साधी सुधी सोप्या पद्धतीमध्ये मी करणार आहे. तुम्ही तुमच्या घरी पण ही भाजी बनत असेल. आणि ही भाजी कशी औषधिक आहे, कमरेसाठी, आपल्या गुडघ्यासाठी ही भाजी खूप औषधी आहे. आणि माझे काय माहिती काय झाले, 2-4 दिवस झाले गुडघे खूप दुखतात. आणि मी ह्या भाजीबद्दल ऐकलं होतं. मी कधी बनवली नाही ही भाजी, पहिल्यांदाच मी असं ट्राय करते भाजी बनवायला. आणि ही भाजी ना मी माझ्या आईला विचारलं फोन करून, म्हणजे ही भाजी कशी बनवायची. अगदी साधी सोपीच पद्धत आहे भाजीची. पुढे तुम्ही बघू शकता मी करणार आहे भाजी. तर आपल्याला ह्या भाजीची फक्त पानं खोडून घ्यायचे आहेत. आपली भाजी खोडून झाली आहे. गॅसवरती मी टोप ठेवला आहे. त्या टोपामध्ये पाणी घालून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. भाजी मी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आता आपण ह्याला 15 ते 20 मिनटं आपण बारीक गॅसवरती शिजवून घेऊया ह्याला. आपली भाजी शिजली आहे बघा. आता या भाजीला थंड पाण्यामध्ये आपण थंड पाणी टाकून भाजी पिळून घेणार आहे चांगली आपण. आपल्याला भाजीसाठी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. 2 कांदे घेतलेत मी. तेलामध्ये तेल चांगलं गरम झालं की तेलात चांगला कांदा भाजून घ्यायचा. लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आपण. कांदा भाजला की ह्याच्यामध्ये आपली चटणी घालायची. तुमच्या अंदाजानुसार तिखट घाला. मला थोडं तिखट जास्त लागतं तर मी 1.5 चमचा मी चटणी घातली आहे. चटणी चांगली तेलात भाजली की आपण पिळून घेतलेली शेवग्याची पानाची भाजी घालायची आहे. पिळून म्हणजे शिजवून चांगली पिळून घेतली आहे त्याला. आणि त्याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ घालायचं आणि भाजी चांगली परतून घ्यायची आपल्याला. भाजी चांगली परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाण्याचं कूट कसं जाडसरच ठेवायचं. कूट घालून पण भाजी चांगली परतून घ्यायची. बघा आपली भाजी किती छान झाली आहे आणि चवीला पण खूप छान आहे. फक्त एकच चूक झाली की भाजी मला ही जून भेटली. मला समजलंच नाही की कवळी आहे का काय. त्याच्यामुळे पण ठीक आहे, मला एवढी जून चवीला नाही